कोणा बसली या माझ्या आहे दुखता काय सकाळपासून तुका कोण गावात नाही गुलाव गेलो अरे राजा गुलाव इतके न दो त्यांनी कधी सांगलेली नाही या राजा म्हणून या उत्तानी मी काय जेवण करतो राजा केलो किती जाणार मी एकटाच मला कुणी विरोधक नाही म्हणजे तुझी थेट निवड झाली ते तुम्ही खुळ गुटलात लोकांका तो उत्तानी राजाचा उभा होता थेट निवड राजाचा उभा होता अरे तुमची तरा कशी झाली या फावला तर फावला फावला तर फावला नाही तर यादीत नाव माझं नाव ऐकलं काय तो भुजा करू बघा जाऊन बसतो माझं नाव सोमनाथ या पाण्यातल्या गावचा जरा वेगळा ऐकलं का नाव माझा सोमनाथ सगळे जण नका म्हणतात कडकनाथ माझा स्वभाव कडक म्हणून माझा कडकनाथ म्हणतो हो चालू किती हा चोरी कडकनाथाचा काहीतरी बोवा मी कोण तो कोणासाठी काय करतो काय काम करतो मी या उज्जैनी जातो या पिलागलीची सागोती करून घालणार या उज्जैनीचे राजा कुशल काय म्हणतो माझ्या चुकीचा शेवट प्रश्न बोलला जेणेकरून माझे प्रजा धोका देते अजून माझ्या घोड्यात 100 लोक जितवा आणि पुढची तयारी मी गावतात ठेवून ठेवली आमच्याकडे गावतात ठेवणार उभायचा तुम्हाला सांगताला राजाच्या नाही बाईलाच्या अजिबात माझी जर पोरा येली ना पोरा तर तुझा पिसान पीस वडून काढता येईल माइक थोड़ी
हसू येऊ लागलं. नित्य निर्माण कुकुटाला मारणारा तू आज कुकुट तुझ्या उरावर बसून तुला मारतोय. सोमनाथ लागलं तर नाही ना? काय लागलं तर नाही ना? मला वाटलं त्याचं सोडून माझं हा प्रश्न मला विचारणारा तू कोण? ते सेवा करतोय तो बंद कर. कुकुटांचा सेवा करतोय तो बंद कर. हो, तू माझ्या प्रजातीचा सेवा करतोय त्यामुळे माझी प्रजा धोक्यात येते. काय? माझ्या फलवृत्तीसाठी मांसाहार करणं क्रमप्राप्त आहे. जीवोजीवस्य जीवनम एक जीवन राजा, एका दिवसाचा ती कुकुटांचा भाव चालला असता. बिघडलं नसतं. उद्याला रात्राच्या जीवनाला कुकुटांचा भाव चाललाय. त्यामुळे माझी प्रजा धोक्यात येते. काय? शुद्ध शाकाहारी आहे. होण्याचा दगड याला ग्रहण करतोय. धान्य कडधान्य ग्रहण करतोय. नवे नवे तर गवताच्या कोवळ्या पातळ सुद्धा ग्रहण करतोय. संतुलित आहारामध्ये तू म्हणालास, एक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून आहे. मग व्या प्रत्येक काही गुणांची शिकार करतोय. त्या व्या प्रत्येकाची शिकार तू का करतोय? मर्यादा. कशाची? प्रत्येकाला मर्यादा ठरलेली आहे. मी जाणून उल्लंघन केलं. त्याचा सर्वांना ऐका आहे. काही लोकांचा पैसा मागण्यासाठी या गोष्टीने औपचारिक प्रवेश करतायत. म्हणून मारले जात आहे. आणि काही लोकांचं पुसतोय. हो सांगा. आणि काही लोकांच्या मनाचा उपयोग आहे. त्यांच्या दुधाचा उपयोग आहे. तुला कोंबड्याचा खाण्याशिवाय उपयोग आहे. खाण्याशिवाय नवसाला बळी सुद्धा नव्हता द्यावा लागतो. यावर तुला समजलं पाहिजे होतं. याच्या पलीकडे उपयोग आहे. पण अजून तुला समजला नाही. कारण ही सृष्टी ज्यावेळी निद्रिस्त होते तेव्हा पुन्हा जागृत करण्यासाठी पहाटेच्या वेळी बाण येऊन सृष्टी जागृत करतो. मानवाला जागृत करतो. बाजू मारतोयस, तू बाजू मारतोयस. बोलण्याचा अर्थ महान चालीची उठण्यासाठी काम करतोय. आणि इतर नावी तुझे कुकुर ओरडतात त्याला जबाबदार ठेव. ते तुमचं कर्म. हो, तुम्ही जागरण करता नको त्यावेळी झोपता आणि त्याच वेळी कुक्कुट ओरडला तर तो कुक्कुटाला देता. काय तुमचं जागरण? आजच्या दिवशी याच्यावर मेजवानी करू. काढूया रे.
हरिनाम घेरे वाचे तरी कधीच येतील सुभाते भरकरण पापते संपले आयुष्य पुण्याचे सगळे सोयरे रे तुझा सुखाचे सोबती अंधार जीवनात होईल रे माती गगनात येई चला करणाईसाठी त्याला होणार धनी सापडे संपले आयुष्य पुण्याचे मी घाबरलो नाही. मी ब्रह्मचर्य आहे. मी ब्रह्म करतोय. माझा तू अपमान केलाय. पण लक्षात ठेव, याच अपमानाचा बदला घेऊन मी तुला शाप देतोय. शाप देतोय. रात्रीच्या मध्यप्रहरी तू कुक्कुट होशील. प्रातःकाळ होताच पुन्हा मानव होशील. पण पुन्हा रात्रीच्या प्रहर एकाच वेळी तू कुक्कुट होशील. आणि त्या रात्रीच्या वेळी कुक्कुटांच्या मनात घडणारी भीती तुला सतावेल. होय, नाही समजलं पोपट दीपक कांगर, दीपक